सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. जग पुढे चाललंय यात शंका नाही, पण या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कंट्रोल करणारा देखील मानव आहे. आणि या मानवाने जर कंट्रोल ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला केला नाही तर त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आपण जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती फार अवलंबून राहिलो तर कदाचित आम्हाला जी परमेश्वराने जी उपजत बुद्धी दिलेली आहे ही उपजत बुद्धी देखील नष्ट होऊ शकते. कारण आम्हाला आज या आमच्या बुद्धीनुसार एक विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. ती भाषा चांगली का ती भाषा, हा महाराष्ट्रीयन तो बिगर महाराष्ट्रीयन, असे दुर्दैवाने काही लोक वाद निर्माण करतात. पण या वादाकडे आपण कधीही लक्ष देऊ नये, कारण आमची प्रगती ही ग्रामीण भागातून होत असते. आणि ही ग्रामीण भागातील जर प्रगती कुठे खुंटली तर आपला देश संपू शकतो. आणि म्हणून आज आम्हाला अशा रीतीने प्रयत्न केला पाहिजे. जगाच्या लोकसंख्येमध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात तरुण वर्ग आज आपल्या भारतामध्ये आहे. आणि म्हणून या तरुण वर्गाला बालपणापासून चांगलं शिक्षण देणं हे महत्वाचं आहे. ज्यावेळेला मी अनेक विविध खटले चालवत असतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक विचार असतो, शिक्षा गुन्हेगाराला झाली म्हणजे गुन्हेगार सुधारतो अशातला भाग नाही. परंतु त्या गुन्हेगाराला जर जाणीव झाली की माझ्यात देखील चांगली वृत्ती होती, मी देखील चांगला होऊ शकलो असतो, मी देखील उज्ज्वल निकमाईचं काम नाव कमवू शकलो असतो, ही भावना निर्माण झाली तर त्याला केलेल्या गुन्ह्याचं पाप वाटत असतं, त्याला ती शिक्षा वाटत असते. मग निर्माण कसं करायचं? म्हणून नेहमी माझा प्रयत्न असतो की तुझ्यात जे चांगुलपणा आहे हा चांगुलपणा आपण प्रगट केला पाहिजे. आज इथे अनेक शिक्षक वर्ग आहेत. शिक्षकांना मी विनंती करेन की तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यास केला नाही म्हणून मारण्याच्या ऐवजी, शिक्षा देण्याच्या ऐवजी विद्यार्थ्यांना देखील त्यांच्यातला चांगला गुण पुढे येऊन त्याला निर्माण केलं पाहिजे. कुठेही रागाने काम होत नाही. हल्लीची तरुण पिढी ही लवकर मोठ्या मोठ्या शहरामध्ये वैफल्यग्रस्त होत चाललेली आहे. याला कारण असं आहे की त्यांना आज स्वतःहून विचार करण्याची शक्ती ते नष्ट होत आहे.